नमस्कार, बघूयात आजचा पहिला पदार्थ। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो कुरमुरे घेतलेले आहे। वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 250 ग्रॅम कुरमुरे आहे। कुरमुऱ्यांमध्ये काही वेळेस जळालेले कुरमुरे सुद्धा असतात, त्यामुळे कुरमुरे निवडून घ्यायचे आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचे आहे। इथे आज आपण चिवडा तयार करत आहोत, तर सगळ्यात आधी आपल्याला कुरमुरे पिवळे करून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचे। तेल गरम झालं, यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायचे, याला मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला कुरमुरे घालून घ्यायचे आहे। कुरमुऱ्यांची क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे 2 बॅचेसमध्ये आपल्याला हे कुरमुरे पिवळे करून घ्यायचे आहे। या पद्धतीने जर कुरमुरे पिवळे करून घेतले तर चिवड्याला एकसारखा पिवळसर रंग येतो आणि त्यासोबत कुरमुरे देखील हलकेसे भाजले जातात, त्यामुळे चिवडा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो। इथे मी हे कुरमुरे पिवळे करून घेतलेले आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल कुरमुऱ्यांना छान एकसारखा रंग आलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला उरलेले सगळे कुरमुरे पिवळे करून घ्यायचे आहे आणि एका मोठ्या कढईमध्ये यांना काढून घ्यायचं आहे। आता आपण फुटाण्याची डाळ फ्राय करून घेणार आहोत, तर त्यासाठी तेल गरम करून घेतले। इथे मी 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची। बघा, इथे मी ही डाळ फ्राय करून घेतली। डाळ अशी गरम असताना लगेच आपल्याला या कुरमुऱ्यांवरती घालून घ्यायची आहे। आता आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊया, तर त्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आता शेंगदाणे देखील फ्राय झालेले आहे। आता हे देखील आपण कुरमुऱ्यांवरती घालून घेऊया। आता आपण खोबरं फ्राय करून घेऊया, तर त्यासाठी 1 वाटी इथे मी खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याचे असे आपल्याला पातळ स्लाइस करून घ्यायचे। आता हे खोबरं आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे। खोबरं देखील फ्राय झालेलं आहे। आता हे देखील आपण काढून घेऊया आणि कुरमुऱ्यांवरती घालायचे। आता आपण कढीपत्ता फ्राय करून घेणार आहोत, तर 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता मिरची फ्राय करून घ्यायची आहे, तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मिरची घेतलेली आहे। तर इथे मी पोपटी मिरच्या वापरलेल्या आहे। मिरच्यांमधील ज्या बिया असतात तर त्या काढून घ्यायच्या आहे आणि मिरची कट करून घ्यायची। आता ही मिरची आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची या पद्धतीने। आता आपण मकीचे पोहे फ्राय करून घेऊयात, तर त्यासाठी इथे मी 2 वाटी मकीचे पोहे घेतलेले आहे। हे पोहे तुम्ही आवडीप्रमाणे देखील कमी जास्त करू शकता। आता पोह्यांची क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे थोडे थोडे आपल्याला असे हे पोहे फ्राय करून घ्यायचे आहे। पोहे फ्राय करून घेतले, याच पद्धतीने आपल्याला सगळे पोहे हे फ्राय करून घ्यायचे। इथे मी मकीचे पोहे फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण जे कांदा पोह्यांसाठी आपण पोहे वापरतो, तर ते पोहे फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी 2 वाटी कांदा पोहे घेतलेले आहे। आता थोडे थोडे पोहे आपल्याला तेलामध्ये घालायचे आहे आणि छान फ्राय करून घ्यायचे। बघा, हे पोहे देखील फ्राय झालेले आहे। याच पद्धतीने सगळे पोहे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। आता सगळ्या शेवटी आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। पाव चमचा हळदी पावडर घेतलेली आहे, या पोह्यांवरती घालायचे। 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी तिखट चिवडा बनवत आहे। जर तुम्हाला आंबट गोड चवीचा चिवडा बनवायचा असेल तर 2 चमचे पिठी साखर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता। आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी हा चिवडा मिक्स करून घेतलेला आहे आणि बघू शकता चिवड्याला इन्स्टंट रंग आलेला आहे। असा हा चिवडा चवीला अगदी भन्नाट लागतो आणि लहान काही मोठ्यांना सुद्धा अगदी फार आवडेल इतका चविष्ट लागतो। तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे आपल्याला 3 कप मैदा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर असा मेजरिंग कप नसेल तर घरातील कुठलीही एक वाटी आमटीसाठी वापरतो ती सेट करून घ्यायची आणि मैदा मोजून घ्यायचा। आता हा मैदा आपण चाळून घेऊया। इथे आज आपण गोड शंकरपाळी तयार करत आहोत, तर त्यासाठी मैद्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचे। असं मीठ घालून घेतल्यामुळे गोडाच्या पदार्थाची चवही दुपटीने वाढते। आता हे मीठ चांगलं मैद्यामध्ये मिक्स करून घेतलं। आता ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच कपाने 1 कप इथे मी साखर घेतलेली आहे। त्याच कपाने 1 कप इथे आपल्याला दूध घ्यायचं आहे। दुधाऐवजी तुम्ही इथे पाण्याचा वापर सुद्धा करू शकता। आता साखर आपल्याला या दुधामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, इथे आपल्याला पाक अजिबात बनवायचा नाहीये, फक्त साखर ही दुधामध्ये विरघळून घ्यायची।
साखर दुधामध्ये विरघळलेली आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण फार गरम आहे त्यामुळे हलकसं कोमट होण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच कपाने बरोबर अर्धा कप इथे आपल्याला वितळवून घेतलेलं तूप घ्यायचे। आता हे तूप कडकडीत गरम करून घ्यायचे। तूप कडकडीत गरम झाल्यावरती या मैद्यावरती घालून घ्यायचे। आता तूप फार गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हा मैदा असा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर हा मैदा आपल्याला दोघी हातांनी चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं तुपाचं मोहन पूर्ण पिठाला चांगलं लागलं गेलं पाहिजे। तूप इथे मी मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय। आता या पिठाची मूठ करून बघायची। अशी मूठ बांधली गेली तर समजायचं तुपाचं मोहन मैद्यामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता हे साखरेचं आणि दुधाचं मिश्रण हलकसं कोमट झालेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण असं थोडं थोडं करून या मैद्यामध्ये घालून घ्यायचे आणि पीठ हे मळून घ्यायचं आहे। 3 कप मैद्यासाठी 1 कप साखर आणि 1 कप दूध हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। थोडं थोडं हे मिश्रण घालून याचा आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे। जसं आपण गव्हाचं पीठ मळून घेतो चपातीसाठी त्याच पद्धतीचं थोडंसं सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। जास्त पीठ हे घट्ट मळू नका कारण हे पीठ मुरल्यानंतर खूप घट्ट होतं आणि त्यामुळे शंकरपाळ्याची चपाती लाटताना हातांना फार त्रास होतो। आता हे पीठ झाकून ठेवायचे अर्धा तास आणि मुरण्यासाठी ठेवायचे। इथे बरोबर अर्धा तास झालेला आहे। पीठ पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचे। सांगितल्याप्रमाणे हे पीठ मुरल्यानंतर थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे हे पीठ आपल्याला सैलसरच मळून घ्यायचे। आता या पिठाचे आपल्याला या पद्धतीने 5 मोठ्या साईजचे गोळे करून घ्यायचे आहे। आता एक गोळा घ्यायचा, याला हाताने 1 ते 2 सेकंद चांगलं मळून घ्यायचं आणि या पद्धतीने याची आपल्याला लाटीही तयार करून घ्यायची आहे। आता आपण याला लाटून घेऊया। आता शंकरपाळ्यांसाठी चपाती लाटून घ्यायची आहे। आता ही चपाती लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त बारीक लाटायची नाही। याची जी चपाती आहे तर ती जाड लाटून घ्यायची कारण जर जाड आपण चपाती लाटली तर शंकरपाळ्यांना लेयर्स खूप छान पडतात। साधारण 1 इंच एवढी आपल्याला ही चपाती जाडसर ठेवायची आहे या पद्धतीने। आता लगेच शंकरपाळी कट करून घेऊया। तर त्यासाठी जे काठ आहे याचे तर ते कट करून घ्यायचे आहे। असं कट करून घेतल्यामुळे शंकरपाळी एकसारखी आणि चौकोनी तयार होतात। आता आपण शंकरपाळी कट करून घेऊयात। इथे मी चौकोनी शेपमध्ये शंकरपाळी कट करत आहे। हवं तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा शंकरपाळी कट करून घेऊ शकता। बघू शकता इथे आपली शंकरपाळी कट करून घेतलेली आहे। याच पद्धतीने सगळ्या चपात्या लाटून घ्यायच्या आणि शंकरपाळी कट करून घ्यायची। इथे मी ही शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे। आता लगेच आपण यांना फ्राय करून घेऊयात। आता शंकरपाळी फ्राय करण्यासाठी तेल इथे आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आहे। शंकरपाळ्यांसाठी तेल हे मध्यम टेम्परेचरवरती गरम असावं, त्यामुळे शंकरपाळी छान क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतात आणि शंकरपाळींना लेयर्स खूप छान पडतात। आता शंकरपाळी मी तेलामध्ये घालून घेतलेली आहे। शंकरपाळी अशी आपल्याला चमच्याने मिक्स करत फ्राय करून घ्यायची आहे, यामुळे शंकरपाळींना एकसारखा रंग येतो। आता शंकरपाळी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची आहे। शंकरपाळी फ्राय करत असताना तुम्ही बघू शकता शंकरपाळीला लेयर्स पडायला सुरुवात झालेली आहे। जवळजवळ प्रत्येक शंकरपाळी हा फुललेला आहे आणि प्रत्येक शंकरपाळीला पदर सुटलेली आहे। आता ही शंकरपाळी आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे। इथे शंकरपाळी फ्राय करून घेतली, यांना काढून घ्यायचं आहे। शंकरपाळी अशा फिकट रंगावरतीच काढून घ्यायची कारण शंकरपाळीची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि नंतर सुद्धा या शंकरपाळीला डार्क रंग येतो, त्यामुळे याच रंगावरती शंकरपाळे फ्राय करून घ्यायचे। इथे मी शंकरपाळे फ्राय करून घेतले आणि तुमच्या लक्षात आलं असेल प्रत्येक शंकरपाळीला छान पदर सुटलेले आहे आणि बघू शकता शंकरपाळीची साईज सुद्धा डबल झालेली आहे। अशी ही शंकरपाळी चवीला अगदी भन्नाट लागता, मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे। डाळ आपल्याला 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। डाळ धुवून घेतली, यामध्ये आपल्याला भांडं भरून पाणी घालायचे। डाळ आता 4 तास भिजण्यासाठी ठेवायची आहे। इथे मी डाळ ही भिजवून घेतलेली आहे। आता एक चाळण घ्यायची आणि त्यावरती ही डाळ घालून घ्यायची आणि डाळमधील पाणी हे पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचे। आता आपण डाळ वाटून घेऊया। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये डाळ घालायची आहे आणि अजिबात पाण्याचा वापर न करता डाळ आपल्याला या पद्धतीने थोडीशी रेवाळ टेक्स्चरवरती वाटून घ्यायची आहे। इथे आपण मुगाचे लाडू तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। इथे मी 1 कप साजूक तूप घेतलेलं आहे। इथे आपल्याला सगळंच तूप वापरायचं आहे, पण सुरुवातीला अर्ध तूप मी कढईमध्ये घालून घेतलं। तूप चांगलं गरम झालेलं आहे।
आता यामध्ये हे तयार करून घेतलेलं मुगाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती सतत मिक्स करत भाजून घ्यायचे। जोपर्यंत या मिश्रणातील पूर्णपणे पाण्याचा अंश नाहीसा होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत मिक्स करत चांगलं भाजून घ्यायचं आहे। उरलेलं जेवढं तूप होतं तर ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलं। जवळजवळ टोटल मी 1 कप इथे तूप हे वापरलेलं आहे। जसं जसं हे मिश्रण भाजलं जाईल तसं तसं या मिश्रणातील पूर्णपणे पाण्याचा अंश नाहीसा होतो आणि जसा आपला रवा असतो त्या पद्धतीने अगदी कोरड असं हे मिश्रण तयार होतं आणि या मिश्रणामधून हलकासा सुगंध रिलीज व्हायला लागतो। यावरून समजायचं मिश्रण चांगलं भाजून झालेलं आहे। इथे मी हे मिश्रण भाजून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंही 1% सुद्धा पाण्याचा अंश शिल्लक राहिलेला नाहीये आणि हे मिश्रण अगदी छान कोरडं झालेलं आहे। सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं जसा रवा असतो त्या पद्धतीचं हे मिश्रण तयार होतं आणि दिसायलाही सेम रव्यासारखं दिसतं। बघू शकता या पद्धतीने असं हे मिश्रण भाजून घेतल्यामुळे हे लाडू बरोबर 1 ते 2 महिने टिकतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात। आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस ॲड करून घ्यायचे आहे। यामध्ये मी बारीक कापून घेतलेले काजूचे काप घातलेले आहे आणि 1 वाटी यामध्ये बदामाची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। बदामाची पावडर घातल्यामुळे हे लाडू पौष्टिक तर तयार होताच पण चवीलाही अगदी भन्नाट लागतात। आता हे मिश्रण फार गरम आहे त्यामुळे आपल्याला हे मिश्रण हलकसं कोमट करून घ्यायचे आणि मग यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालायचे आणि 1 कप यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायचे। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर हाताने मिक्स करायचे। जर साखरच्या गाठी असतील तर त्या सुद्धा व्यवस्थित मुरतात आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित परफेक्ट तयार होतं। आता थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि या पद्धतीने याचे आपल्याला गोलाकार लाडू हे वळून घ्यायचे। बघू शकता इथे मी हा लाडू वळून घेतलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू हे वळून घ्यायचे आहे। तयार झाले इथे आपले भरपूर असे पौष्टिक आणि प्रोटीन्सयुक्त मुगाचे लाडू। चवीला अगदी भन्नाट लागतात, छान दाणेदार आणि खुसखुशीत हे लाडू तयार होतात। तोंडात टाकताच विरघळतात। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे आपल्याला 1 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। जे पीठ आपण भाकरीसाठी वापरतो तेच पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाव कप बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ घातल्यामुळे हा पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतो। सगळे जिन्नस मिक्स करून घेतले। आता कढईमध्ये 1 कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या कपाने तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने यामध्ये पाणी घातलं। पाव चमचा साजूक तूप घालायचं आहे। 1 चमचा पांढरे तीळ घातले। 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घेतली। 2 चमचे कस्तुरी मेथी यामध्ये घालायची आहे। पाव चमचा हिंग घेतलेला आहे। पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा धणे पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर घेतली। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेतले। आता या पाण्याला खडखडून एक आपल्याला उकड काढून घ्यायचे। पाण्याला उकड आलेली आहे। आता हे जे पीठ आहे तयार करून घेतलेलं हे सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि हे मिश्रण अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि ह्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण 5 मिनिटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे। असं हे मिश्रण झाकून ठेवल्यामुळे या मिश्रणावरती चांगली वाफ बसली जाते। आता मिश्रणावरचं झाकण काढायचे आणि हे मिश्रण आपल्याला एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचे। मिश्रण फार गरम आहे त्यामुळे एक पेला घ्यायचा आणि याने आपल्याला चांगले हे मिश्रण मॅश करून घ्यायचे। मिश्रण हलकसं कोमट झाल्यावरती आपल्याला हाताने हे चांगलं मळून घ्यायचं आहे। बघू शकता मिश्रण इथे मी चांगलं मळून घेतलेलं आहे। आता या मिश्रणातील आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने याचा आपल्याला उंडा हा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण याला लाटून घेऊया। आता या मिश्रणाची चपाती लाटून घ्यायची आहे। जशी आपण चपाती नेहमीप्रमाणे लाटून घेतो त्याच पद्धतीने आणि त्याच थिकनेसची आपल्याला याची चपातीही लाटून घ्यायची आहे। इथे आपल्याला राईस स्टिक तयार करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला या चपातीच्या कळा या कट करून घ्यायच्या आहे आणि या चपातीवरती अशा आपल्याला फोकने मार्किंग करून घ्यायची आहे। आता याच्या आपल्याला या पद्धतीने थोड्याशा लांब स्ट्रिप्स कट करून घ्यायच्या आहे। आता लगेच आपण सगळ्या स्ट्रिप या पद्धतीने कट करून घेऊया आणि याला फ्राय करून घ्यायचे। तर त्यासाठी तेल इथे आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचे आणि या स्ट्रिप्स तेलामध्ये घालायचे। आता याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचे। एक साइड फ्राय झाल्यावरती या स्ट्रिप्स पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला याला फ्राय करून घ्यायचे।
जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं। मी या स्ट्रिप्स क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेल्या आहेत। याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या स्ट्रिप्स मी फ्राय करून घेतल्या। तयार झाल्या इथे आपल्या तांदळाच्या पिठापासून या स्टिक्स चवीला अगदी भन्नाट लागतात आणि मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतात। लहान काय मोठी सुद्धा फार आवडीने खातील इतक्या चविष्ट तयार होतात। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 कप आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। पीठ शक्यतो नवीन वापरायचं आहे, जुनं पीठ वापरायचं नाही। यामध्ये पाव कप आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊयात। पाव चमचा हळदी पावडर घेतली, 1 चमचा धणे पावडर घेतली, 1 चमचा जिरे पावडर घेतली, 1 चमचा तिखट घेतलं आणि पाव चमचा इथे मी हिंग घेतला। 2 चमचे यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालूयात। ज्या कपाने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने पाव कप इथे मी तेल घेतलं। तेल कडकडीत गरम करून घेतलं आणि आता हे तेल आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे। असं कडकडीत तेलाचं मोहन यावरती दिल्यामुळे हा पदार्थ अगदी छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतो। आता तेल फार गरम आहे त्यामुळे चमच्याने याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याला हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तेल पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे, हे बघा अशा पद्धतीने। आता आपल्याला या पिठाची मूठ करून बघायची आहे। जर अशी याची मूठ बांधली गेली तर समजायचं पिठामध्ये तेलाचं मोहन अगदी परफेक्ट असं झालेलं आहे। आता ज्या कपाने आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने मी 2 कप पाणी कडकडीत गरम करून घेतलं। थोडं थोडं पाणी पिठामध्ये घालायचं आणि चमच्याने मिक्स करत जायचं आहे। पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे पीठ आपल्याला जास्त सैल पण नकोय आणि जास्त घट्ट पण नकोय, मीडियम थिकनेसचं असं आपल्याला हे पीठ हवं आहे। आता थोडंसं पाणी घालून घेतल्यानंतर असं हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला छान एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकतात आणि पिठाची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचं आहे। हे पीठ जास्त सैल पण नाहीये आणि जास्त घट्ट पण नाहीये। हे पीठ मळण्यासाठी आपण 2 कप पाणी घेतलं होतं तर त्यातील पाव कप पाणी हे शिल्लक राहिलेलं आहे। इथे आपल्याला ज्वारीच्या पिठाची चकली तयार करायची आहे, तर त्यासाठी या पिठातील थोडासा गोळा घ्यायचा। जेवढं पीठ तुमच्या साच्यामध्ये बसेल तेवढं पीठ घ्यायचं आणि 4 ते 5 मिनिटं हे पीठ आपल्याला असं हाताने मळून घ्यायचं आहे। असं याला मळून घेतल्यामुळे पिठामध्ये थोडासा चिकटपणा येतो आणि त्यामुळे साच्यातून चकली गाळताना अजिबात तुटत नाही। आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता या पिठाचा आपल्याला अशा पद्धतीने लांबोळा रोल तयार करून घ्यायचा आहे। चकली तयार करण्यासाठी इथे मी साचा घेतलेला आहे आणि याला स्टारची थाळी लावून घेतलेली आहे। आता या चकलीच्या साच्याला आपल्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे। असं याला तेल लावून घेतल्यानंतर जो तयार करून घेतलेला रोल होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं आहे। आता हा आपण साचा बंद करून घेऊया। आता लगेच चकली बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, यावरती आपल्याला चकली अशा पद्धतीने गाळून घ्यायची आहे। चकली गाळताना बघू शकते चकली कुठेही तुटत नाहीये। चकली करून घेतल्यानंतर जो शेवटचा तिचा वेढा असतो तो तिला चिटकवून घ्यायचा, म्हणजे चकली तेलामध्ये घातल्यानंतर तुटत नाही। अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरी सुद्धा चकली मी करून दाखवत आहे। आता ही चकली बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, या चकल्या जास्त बनवून ठेवायच्या नाही। एका वेळेस 3 किंवा 4 चकल्या बनवायच्या आणि लगेच यांना फ्राय करायला घ्यायचं आहे। इथे मी चकल्या तयार करून घेतल्या। आता चकल्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे, त्यासाठी तेल गरम करून घेतलं। चकली अशी आपल्याला उलथाण्यावरती घ्यायची आहे आणि अशी तेलामध्ये घालायची आहे, म्हणजे चकली तेलामध्ये घातल्यानंतर तुटत नाही। चकली तेलामध्ये घातल्यानंतर बघू शकता तेलाचे भरपूर सारे तुम्हाला यावरती बबल्स दिसत असतील। हे बबल्स थोडेसे शांत झाल्यानंतर आपल्याला या चकल्या पलटी करून घ्यायच्या आहे आणि दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती चकली फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी चकल्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता आपण यांना काढून घेऊयात। बघू शकताय छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत चकल्या तयार झालेल्या आहेत। चकलीला काटे खूप सुरेख आलेले आहे, अगदी मस्तच। अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या फ्राय करून घेतल्यात। बघू शकताय छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची ही चकली अजिबात तेल पीत नाहीत किंवा तेलकट तयार होत नाहीत, चवीलाही अगदी भन्नाट लागते आणि मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6।
हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। आता ज्या वाटीने तेल घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आता हे पाणी आणि तेलाचं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। बघू शकता या पद्धतीने हे मिश्रण असं मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे याचा रंग असा पांढरा तयार होतो। आता ज्या वाटीने तेल आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने बरोबर 3 वाटी इथे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। पाव चमचा ओवा घालायचा आहे, अगदी चिमूटभर हळद घालायची आहे। हळद जास्त घालू नका, नाहीतर मग याचा जो रंग आहे पदार्थाचा तो चेंज होऊ शकतो, त्यामुळे हळद जास्त घालायची नाही। अगदी चिमूटभर बेकिंग पावडर यामध्ये घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्याला मिक्स करून घेतलं। आता आपण तेलाचं आणि पाण्याचं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं हे मिश्रण घालायचं म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही आणि अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार होतं। हे पीठ भिजवण्यासाठी इथे आपण पाव वाटी तेल आणि 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे, तर हे मेजरमेंट अगदी परफेक्ट इथे झालेलं आहे। जर तुम्हाला वाटत असेल पीठ खूप घट्ट झालेलं आहे तर 1 ते 2 टेबलस्पून तुम्ही पाणी वरून वापरू शकता। आता याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे। असं जर हे मिश्रण सैलसर असेल तर या मिश्रणापासून आपण जो पदार्थ तयार करणार आहोत तर तो छान खुसखुशीत आणि क्रिस्पी कुरकुरीत तयार होणार आहे। त्यामुळे बॅटरची थिकनेस अशाच पद्धतीची ठेवायची। आता इथे आपल्याला गाठिया शेव तयार करायची आहे, त्यासाठी स्पेशली गाठिया बनवली जाते, तर ती थाळी आपल्याला या पद्धतीने साच्याला लावून घ्यायची आहे। आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता साचा बंद करूया आणि लगेच आपल्याला शेव बनवायला सुरुवात करायची आहे। आता गाठिया शेव तयार करण्यासाठी तेल इथे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं, शेव बनवण्यासाठी कधीही तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, त्यामुळे शेव क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी तयार होते। आता या पद्धतीने आपल्याला ही शेव अशी तेलामध्ये गाळून घ्यायची आहे। बघू शकता शेव इथे मी छान गाळून घेतलेली आहे। ही शेव आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगली फ्राय करून घ्यायची आहे। अशी ही शेव तेलामध्ये घातल्यानंतर लगेच पलटी करायचं नाही। शेव तेलामध्ये घातल्यावरती बघू शकता भरपूर यावरती बबल्स दिसत आहे। हलकेसे असे बबल्स कमी झाल्यावरती आपल्याला ही शेव पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी ही शेव क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी चांगली फ्राय करून घेतलेली आहे। बघू शकता शेवला रंग देखील अगदी अप्रतिम असा आलेला आहे। याच पद्धतीने सर्व शेव आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी ही गाठिया शेव सर्व फ्राय करून घेतलेली आहे। मस्त अशी मार्केटमध्ये मिळते तशीच क्रिस्पी कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी ही गाठिया शेव घरच्या घरी तयार झालेली आहे। चवीला अगदी छान लागते, या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। हा पदार्थ तयार करण्यासाठी एका पसरट ताटामध्ये 1 वाटी मी मैदा घालून घेतलेला आहे। यामध्ये 1 चीजचं क्यूब आपल्याला किसून घालायचं आहे। असं चीजचं क्यूब किसून घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट लागतो। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। मीठ थोडं बेताने घाला, कारण चीजमध्ये सुद्धा मीठ असतं। आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। याला मिक्स करून घेतले। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। जसं आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेतो तसंच अगदी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। जर पीठ सैल मळलेलं असेल तर हा पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होत नाही आणि आतून कच्चा राहतो, त्यामुळे पीठ घट्ट मळून घ्यायचं। पिठातील एक गोळा घ्यायचा आणि याची आपल्याला अशा पद्धतीची चपाती लाटून घ्यायची आहे। तर ही चपाती देखील लाटताना जास्त पातळ लाटू नका, थोडीशी जाडसरच आपल्याला ही चपाती ठेवायची आहे। साधारण 1 सेंटीमीटर जाडीची ही चपाती ठेवलेली आहे। आता या पद्धतीने यावरती आपल्याला कट्स करून घ्यायचे आहे आणि जशी आपण शंकरपाळी कट करतो तशाच पद्धतीने याला कट करून घ्यायचे। इथे आज आपण चीज बाईट्स तयार करत आहोत। तर बघा इथे मी हे चीज बाईट्स छान कट करून घेतलेले आहे। आता लगेच आपण याला फ्राय करून घेऊयात, तर त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। तर तेल इथे आपल्याला मीडियम फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅसच्या मंद आचेवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे।
तेलामध्ये घातल्यानंतर तुम्ही लगेच बघू शकता यांची साईजसुद्धा डबल झालेली आहे। छान हलक्या गुलाबी रंगावरती असे हे चीज बाईट्स फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे चीज बाईट्स फ्राय करून घेतलेले आहे। आता यांना काढून घेऊया। बघू शकता या चीज बाईट्सला रंग खूप सुरेख आलेला आहे आणि मस्त असे क्रिस्पी खुसखुशीत असे चीज बाईट्स तयार झालेले आहे। आता हे फ्राय करून घेतलेले चीज बाईट्स एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं, अर्धा चमचा मॅगी मसाला घालायचा आहे आणि चिमूटभर यामध्ये मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। असे हे चीज बाईट्स छान क्रिस्पी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतके चविष्ट लागतात। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या सगळ्या रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळते। भेटू एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।